श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे, केल्याने काय होतं आणि कोण करू शकतं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यांचं उत्तर मी नक्की देईन. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करीत असतो, परंतु काही वेळेस त्या उपायांचा सुद्धा आपल्याला फरक जाणवत नाही, कारण आपल्यासमोर येणाऱ्या अडचणी या खूप मोठ्या असतात आणि त्या कमी व्हायचं नाव घेत नाही. तसेच सतत काही ना काही संकट, समस्या या उभ्या राहत असतात. तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असतात. तर अशा इच्छा पूर्ण व्हाव्या असं जर आपल्याला मनोमन वाटत असेल तर आपण 11 गुरुवार स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत नक्की करा. याने आपल्याला नक्की फायदा होईल. जर तुम्ही हे 11 गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे, श्रद्धेने, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केलं तर यामुळे आपल्या मनातील इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. तर हे 11 गुरुवारचं व्रत कोण करू शकतं, तर सर्व प्रकारचे व्यक्ती हे 11 गुरुवारचं व्रत करू शकता. म्हणजे विद्यार्थी असाल तर तुम्ही व्रत करू शकता, स्त्री व्रत करू शकते, पुरुष व्रत करू शकतात, विधवा महिलासुद्धा हे व्रत करू शकतात. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की गरोदरपणामध्ये, प्रेग्नन्सीमध्ये आपण हे व्रत करू शकतो का? तर हो, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपण हे व्रत करू शकतो. फक्त प्रेग्नन्सीमध्ये खाण्यापिण्याचे काही नियम असतात किंवा मग बसण्याचे, तुम्हाला जर तेवढी सेवा करण्यासाठी बसणं जमत असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की जर आमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकतो का? किंवा मग जे 11 गुरुवार आपण करत आहोत तर त्या काळामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे का? तर हो, जे आपलं 11 गुरुवारचं व्रत आहे ते साधारणतः 3 महिन्यांपर्यंत चालतं आणि तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहार बनवायचा नसतो. जर शक्यच नसेल, म्हणजे बहुतेक घरांमध्ये तर असं होतं की कोणी जर ऐकत नसेल तर अशा वेळी ज्या व्यक्तीला खायचं असेल त्या व्यक्तीला बाहेर खायला सांगा. तुम्ही आपली सेवा चुकवू नका, आपली सेवा व्यवस्थितरित्या करत राहा. या गोष्टीमुळे तुमच्या सेवेमध्ये काहीही फरक पडणार नाही. पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना हा नियम आहे की आपण मांसाहार करायचा नसतो. म्हणजे 11 गुरुवार जोपर्यंत आपले संपत नाही तर ते 3 महिने जे आहे ते आपल्याला मांसाहार वर्ज्य ठेवायचा असतो आपल्या स्वतःला. आणि जर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये अशी असेल तर मग आपण त्या व्यक्तीला काहीच नाही करू शकत, परंतु आपल्याला सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की माझे गुरुवारचे उपवास चालू असतात, म्हणजे काही व्यक्तींचे कंटिन्युअसली गुरुवार पकडतात, तर अशा व्यक्ती हे गुरुवारचं व्रत करू शकता का? तर हो, तुम्ही हे गुरुवारचं व्रत करू शकता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला मग उपवास करायचा आहे आणि सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे. मग तुमचे स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत जे आहे ते होऊन जाईल. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असेल की जेव्हा एकादशी येते किंवा संकष्टी चतुर्थी येते तर अशा वेळी गुरुवार आला आणि आपलं गुरुवारचं व्रत असतं, तर मग हा गुरुवार आपण कसा करायचा? तर एकादशी असेल किंवा संकष्टी असेल, ही जर गुरुवारच्या दिवशी येत असेल आणि तुम्ही संकष्टी किंवा मग एकादशी या पकडत असाल, तुमचा या दिवशी उपवास राहत असेल, व्रत राहत असेल, तर अशा वेळी तुम्ही सेवा करायची आहे. परंतु हा गुरुवार जो आहे तो आपल्याला 11 गुरुवारमध्ये धरायचा नाही. त्याच्यानंतर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी जर गुरुवार आला तर सेवा करायची का? तर हो, गुरुवार आला, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आणि तो गुरुवार जो आहे तो तुम्ही तुमच्या 11 गुरुवारमध्ये पकडू शकता. कारण जर तुमचा पौर्णिमेचा वेगळा उपवास नसेल तर त्या व्यक्तीने हा गुरुवार जो आहे तो सुद्धा 11 गुरुवारमध्ये पकडू शकता. फक्त तुमचा जर गुरुवारच्या दिवशी समजा संकष्टी आली, एकादशी आली किंवा पौर्णिमा आल्या आणि या तीनही तिथींना तुम्ही उपवास करत असाल आणि त्याच वेळी गुरुवार पण आला तर अशा वेळी तुम्ही पौर्णिमेचा उपवास करताय, म्हणून तुम्हाला हा गुरुवार जो आहे तो सोडून देऊन पुढचा गुरुवार जो आहे तो करायचा आहे आणि
म्हणजे तुम्हाला असं करत करत मध्ये कुठेतरी कधीतरी एकादशी येते किंवा संकष्टी येते, अशा तिथी येत असतात, तर मग तुम्हाला असं करत करत हे 11 गुरुवार जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मासिक धर्म आलेला असेल तर त्या काळामध्ये म्हणजे गुरुवारच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तो गुरुवार सुद्धा तुम्हाला सोडून द्यायचा आहे, परंतु उपवास या दिवशी सुद्धा आपल्याला करायचा आहे। आता उपवासाच्या बाबतीत सुद्धा एक नियम आहे की तुम्हाला जर उपवास झेपत असेल तर अशा वेळी तुम्ही उपवास करा, जर नसेल झेपत तर तुम्ही सात्विक अन्न खाऊन सुद्धा उपवास करू शकता। म्हणजे देव आपल्याला कधीच सांगत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा, तुमची तब्येत सांभाळून जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता, नसेल शक्य तर सात्विक भोजन म्हणजे ज्याच्यामध्ये मांसाहार वर्ज्य असतो, कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य असतात, असं भोजन जे आहे ते करायचं असतं। तर अशा पद्धतीने आपण उपवास करायचा आहे। उपवास करताना आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करत असाल तर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोनही टाईम महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही घरामध्ये जे काही अन्न बनतं ते तुम्ही महाराजांना दाखवू शकता। तर आता सेवा कुठली करायची, कशा पद्धतीने करायची, जर तुम्ही गुरुवारचं व्रत सुरू करत असाल तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला संकल्प करणं गरजेचं आहे। तुमची जर मनामधील एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही संकल्प करायचा आहे। आता संकल्प करण्याच्या अगोदर सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकदा तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे, खडीसाखर आणि नारळ घेऊन आपण केंद्रामध्ये जायचं। स्वामी महाराजांसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी हे 11 गुरुवारचं व्रत माझ्या ह्या इच्छापूर्तीसाठी करत आहे, माझ्याकडून हे व्रत करून घ्या। फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे। हा संकल्प नसतो तर ही एक रिक्वेस्ट असते किंवा हे एक सांगणं असतं स्वामी समर्थ महाराजांना की मी हे 11 गुरुवारचं व्रत सुरू करत आहे। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गुरुवारी जर हे व्रत सुरू करणार असाल तर तुम्ही बुधवारच्या दिवशी केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा मग गुरुवारच्या दिवशी गेलात तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर पहिल्याच दिवशी फक्त आपल्याला हे करायचं आहे की जेव्हा तुम्ही गुरुवार सुरू करणार असाल तेव्हा तुम्हाला पहिल्याच दिवशी फक्त हे करायचं आहे की केंद्रामध्ये जायचं आहे, खडीसाखर आणि नारळ स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवून यायचं आहे। त्यांना हे सांगायचं आहे की मी गुरुवारला सुरुवात करत आहे। आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे पहिला गुरुवार असेल त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे। स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान घालायचं आहे, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेपरेट पूजा जी आहे ती मांडू शकता। जर तुम्हाला ते शक्य नसेल, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या देवघरामध्ये फोटो आहे तर तिथेच तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली तरीसुद्धा हरकत नाही, तुम्हाला वेगळी सेपरेट अशी पूजा मांडण्याची सुद्धा गरज नाही। आता पण सेवा करताना एक गोष्ट महत्त्वाची की कुठली तरी प्रतिमा जसं की फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर ती आपल्यासमोर असायलाच हवी, कारण आपण मानव आहोत आणि मानवाचं असं असतं की काहीतरी समोर दिसल्याशिवाय आपण ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, त्याच्यामुळे किंवा मग आपल्याकडून ती सेवा व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही, त्याच्यामुळे एकतर फोटो किंवा मग मूर्ती जे काही असेल ते समोर असावं आणि त्याच्यासमोर आपण बसून सेवा करायची आहे। तर आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे। संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे। जो नारळ ठेवून आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत, केंद्रामध्ये आलेलो आहोत, तर हा संकल्प नसतो, संकल्प हा वेगळा असतो। फक्त आपण ते स्वामी समर्थ महाराजांना सांगत असतो की मी 11 गुरुवारचं व्रत करत आहे। आता संकल्प करताना काय करायचं, जेव्हा तुम्ही वाचनाच्या अगोदर सेवा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे, म्हणजे सकाळी उठल्यात स्नान वगैरे झालं आहे, जागा स्वच्छ केली आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला पुसून घेतलेला आहे किंवा मूर्तीला स्नान घालून स्वच्छ करून घेतलेलं आहे, फुलं अक्षदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण केलेल्या आहे, धूपदीप लावलेला आहे। याच्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला फूल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अक्षदा टाकायचे आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी जे आहे, चमचाभर पाणी जे आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की मी ह्या गोत्रातली, म्हणजे गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्रातली असं सांगू शकता आणि आपलं नाव घ्यायचं आहे। आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे 11 गुरुवारचं व्रत करत आहे, तर ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी आपण इच्छा व्यक्त करायची आहे। हे पाणी जे आहे ते तामणात सोडून द्यायचं, त्याच्यानंतर हे पाणी, तांदूळ आणि फूल जे आहे ते सर्व एखाद्या झाडाला, घरातल्या एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे। अशा पद्धतीने संकल्प झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। आता स्वामी समर्थ महाराजांची जर तुम्ही वेगळी मांडणी करत असाल
किंवा मग देवघरामध्ये सुद्धा आपल्याला महाराजांसाठी पाणी पिण्यासाठी ठेवायचं आहे। एका लोटीमध्ये पाणी ठेवायचं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। खडी साखरेचा प्रसाद नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर दिवा लावायचा आहे, जपमाळ ठेवायची आहे, घंटी ठेवायची आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत जे दिंडोरी प्रणीत आहे तर ते ठेवायचं आहे। ते वाचनासाठी आपल्याला लागणार आहे। आता याच्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे पूर्ण 21 अध्याय जे आहेत ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी पूर्ण वाचायचे असतात आणि त्याचबरोबर तारक मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। 11 माळी जप सर्वात प्रथम सेवेला सुरुवात कराल तर स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप करायचा आहे। त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हे संपूर्ण ग्रंथ जो आहे 21 अध्याय तर ते संपूर्ण अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहे। बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की पूर्ण वाचायचे आहे का, तर हो पूर्ण वाचायचे आहे। सकाळ संध्याकाळ आपल्याला महाराजांची आरती करायची आहे। आता जर सेवा करताना आपल्याला सकाळच्या वेळ भेटला नाही तर आता भरपूर जणी गृहिणी आहेत, भरपूर जणी जॉब करतात, भरपूर जण जॉब करतात आणि याच्यामुळे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला तितका वेळ नसतो की आपण सेवेला सकाळीच अगदी करू असं नसतं। कारण गृहिणी म्हटलं तरीसुद्धा सकाळचे टिफिनची गडबड असते, मुलांची स्कूल वगैरे अशा गडबडी असतात। त्याच्यामुळे आपल्याला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण सेवा करू शकता, नसेल शक्य तर तुम्ही मांडणी करून ठेवा आणि दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता। फक्त 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, तर 12 ते 12:30 या काळामध्ये आवर्जून आपल्याला सेवा करायची नाही आहे। बाकी तुम्ही दिवसभरामध्ये अगदी झोपेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता। फक्त जेवण करायचं आणि मग लगेच सेवेला बसायचं असंही करू नका। तुम्ही अगदी निवांत संध्याकाळच्या वेळी 4-5च्या दरम्यान किंवा 7च्या दरम्यान सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता किंवा ही सेवा करू शकता। आपल्याला सेवेमध्ये काय करायचं आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण वाचायचं आहे। सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे, सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये एखादं फळ दाखवलं तरी सुद्धा हरकत नाही। संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी जे जेवण बनवणार आहात तेच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचं आहे आणि तेच ताट जे आहे ते आपण सर्वांनी मिळून खाऊन घ्यायचं आहे किंवा मग जी व्यक्तीने व्रत केलेलं आहे त्या व्यक्तीने खाल्लं किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने खाल्लं तरी सुद्धा चालणार आहे। असं कंटिन्युअसली 11 गुरुवारपर्यंत आपल्याला हे व्रत जे आहे ते करायचं आहे। शेवटच्या दिवशी हे व्रत जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही एका जोडीला आपल्या यथाशक्तीप्रमाणे जेवण घाला, साडी म्हणा किंवा मग त्यांचा योग्य तो मानपान करायचा आहे, टोपी टॉवेल असं जमत असेल तर तसं करा। नसेल शक्य जेवण घातलं तरी चालेल आणि तेही शक्य नसेल तर कोणत्याही एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवण घालू शकता। तेही शक्य नसेल तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं किंवा मग केंद्रामध्ये जाऊन गुरुवारच्या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते तर तिथे केळी म्हणा किंवा मग काहीतरी प्रसाद म्हणा, तर असा प्रसाद जो आहे तो आपलं उद्यापन झालं या नावाने आपण वाटायचं आहे। अशा पद्धतीने आपण उद्यापन सुद्धा करू शकतो। उद्यापनाचं पण खूप सोंगढोंग करा असं अजिबात नाही आहे, अगदी साध्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे 11 गुरुवारचं व्रत जे आहे ते होत असतं। आता हे 11 गुरुवारचं व्रत जे आहे ते अतिशय प्रभावी आहे। म्हणजे तुम्ही व्रत म्हणून जरी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत नसाल, फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तरी सुद्धा त्याचे अगणित फायदे आपल्याला बघायला मिळतात। आपल्या घरामधील वास्तुदोष असतील, पितृदोष असतील किंवा इतर काही दोष असतील तर ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। फक्त सेवेला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। सेवेला जर सुरुवात केली तर आपल्या इच्छा ज्या आहेत त्या नक्की पूर्ण होतात। काही इच्छा असतात किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्या पूर्ण होत नाही, परंतु महाराजांना आपल्याला त्याहूनही काहीतरी जास्त द्यायचं असतं आणि म्हणून आपली ती इच्छा पूर्ण होत नाही असं मानायचं आणि सेवा निरंतर चालू ठेवायची। सेवा जर करत असाल तर आपल्या पुण्याचा बॅलन्स जो आहे तो वाढत जातो आणि याच्यामुळे आपली सेवा जी आहे ती चालू ठेवायची आहे। तुम्हाला अनुभव हे नक्की येतात। ज्या व्यक्तींनी हे 11 गुरुवारचं व्रत केलेलं आहे, अतिशय प्रभावी व्रत आहे, नक्की करून बघा। ज्यांना इच्छापूर्तीसाठी हे व्रत करायचं आहे त्यांनी इच्छापूर्तीसाठी करू शकता। अगदी इच्छा नसेल, फक्त सेवा म्हणून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता।
महाराजांच्या समोर एकदा जाऊन बघा किंवा मग काही वेळ मन शांत करून बसून बघा, नक्कीच आपल्याला अनुभव येतात, नक्कीच आपलं मन परिवर्तन होतं, आपले मन जे आहे ते शांत होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते। अशा पद्धतीचं हे 11 गुरुवारचं व्रत जे आहे ते करायचं आहे। आणि मनामध्ये अशा शंका अजिबात आणू नका की मी हे व्रत करते पण माझ्या इच्छा पूर्ण होतील किंवा नाही होणार आहे। तर बऱ्याच जणांचं असं येतं की मी हे व्रत केलं परंतु माझी इच्छा पूर्ण झाली नाही, पण त्याहीपेक्षा काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि म्हणून आपली ती इच्छा अपूर्ण राहते। आणि त्याचबरोबर मनामध्ये तुम्ही नेहमी चांगला भाव ठेवून सेवा करा। चांगला भाव ठेवून सेवा केली तर तिचं कुठे ना कुठे फळ जे आहे ते आपल्याला नक्की मिळतं। अशा पद्धतीने आपल्याला 11 गुरुवार व्रत जे आहे ते करायचं आहे। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। काही शंका असतील, काही चुकलं असेल, काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।